नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज लोकसत्ताचं जे संपादकीय स्वरूपाचा जो लेख आलेला आहे तो वाचला असेल किंवा नसेल सुद्धा. ज्यांनी ज्यांनी वाचलाय त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी वाटलं असेल अरे लेखाचं शीर्षक काय आहे, MPSC अकार्यक्षम का. आणि मित्रांनो हा फक्त MPSCच्या विद्यार्थ्यांसाठीचा लेख नाहीये. हा तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तुम्ही आरोग्य विभागाची तयारी करत असाल किंवा MPSCच्या कोणत्याही परीक्षेची, तुमच्या सगळ्यांसाठी या लेखातून खूप काही मुद्दे समोर येत आहेत. मात्र आम्ही हा लेख वाचून याच्यापासून नेमकं काय धडा घेतलाय, आम्ही या लेखाकडे नेमकं पॉझिटिव्हली बघतोय की निगेटिव्हली बघतोय, या लेखामध्ये लेखकांनी जी मतं मांडलेली आहेत त्या मतांशी मी सहमत आहे का, कोणकोणती मतं मांडलेली आहेत बघा. एक 7 ते 8 एक मुद्दे या ठिकाणी असे मांडले गेले आहेत की ज्याच्यावर प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी विचार केला पाहिजे, ज्याच्यावर तुमचं मत असलं पाहिजे की यस लेखकांनी मांडले हे मुद्दे मला पटतायत, लेखकांनी मांडले हे मुद्दे मला पटत नाहीये. कारण की आपल्यातला बहुतेक वर्ग असा आहे की जो म्हणतोय सरळ सेवेची एक्झाम सुद्धा MPSCने घेतली पाहिजे. ओके, त्यामुळे तो एक मुद्दा आहे की सरळ सेवेची एक्झाम MPSCने घ्यावी म्हणजे MPSCमध्ये काहीतरी इतर संस्थांपेक्षा जास्त कार्यक्षमता असू शकते. हा फार महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे. मात्र या संपादकामध्ये या लेखामध्ये दृष्टिकोन कसा मांडलेला आहे तो आपल्याला आज बघायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने. हे फक्त तुमच्या समोर आहे. महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी नोट डाऊन केले आहेत आणि तुम्हाला प्रत्येक मुद्दा तुम्हाला पटतोय की नाही पटतोय त्याच्यावर विचार करायचा आहे. काही गोष्टी कमेंटसुद्धा करायच्या आहेत कारण की विद्यार्थ्यांचं मत काय आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवावा लागणार आहे. खरं कळेल महाराष्ट्राचं मत काय आहे. कारण की या ठिकाणी एका लेखकाचं एका वृत्तपत्राचं हे मत आहे. मात्र या मताला किती विद्यार्थी मित्र दुजोरा देत आहेत, किती विद्यार्थी मित्र हे मत नाकारतायत हे सुद्धा आपल्याला एक लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी दिसणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मित्रांनो एक महत्त्वाचं अपडेट, आपलं STI RCP ॲप्लिकेशन जे आहे याच्यावर आपण तुम्हाला खूप जबरदस्त असे दररोज लाईव्ह लेक्चर घेतो आहोत. रात्री 9 PM ला आणि रात्री 10 PM ला. तुमच्यापैकी खूप सारे जण या ठिकाणी हजर राहत असतील. 9 PM ला मराठी व्याकरण आहे, 10 PM ला दररोज GKचे लेक्चर्स, त्याचे प्रश्नोत्तर आहेत. याच्या आधी जेवढे काही आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, सरळ सेवेचे प्रश्न आहेत, सगळे त्या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो आता आली एक नवीन वेळ या ठिकाणी, ती म्हणजे 11 जून ते 15 जून या कालावधीमध्ये अत्यंत माफक शुल्कामध्ये या ठिकाणी तुम्हाला याच्यावरचे सगळे कोर्सेस भेटणार आहेत. तलाठी, PSI STI SO 2 वर्षाचा कोर्स आहे, राज्यसेवेचा 2 वर्षाचा आहे, कंबाईन ग्रुप Cचा 2 वर्षाचा आहे, पोलीस भरती, आरोग्य, सरळ सेवा, तलाठीचे कोर्स 1 वर्षाचे आहे. या 5 दिवसामध्ये तुमच्यासाठी ऑफर आहे. तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. फक्त पहिले 100 विद्यार्थी जे आहेत ना ते आपण एकदम कमी फीसमध्ये घेणार आहोत. दुसरे 100 त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल. मात्र ऑफर जबरदस्त. तुम्हाला आज रात्रीच्या 9 PMच्या लाईव्हमध्ये आणि 10 PMच्या लाईव्हमध्ये या ऑफरबद्दल सगळं काही सांगण्यात येईल. रात्री 12 वाजेपासून ही ऑफर सुरू होईल पुढच्या 5 दिवसासाठी. मात्र तुम्ही पहिल्या 100मध्ये असाल तर तुम्हाला एका वेळचा जेवणाचा जो खर्च असतो ना आपला डब्याचा तेवढाही खर्च येणार नाही. एवढ्या कमी याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षासाठीचं ॲडमिशन भेटणार आहे. आज रात्री लाईव्हला हजर राहा, खाली लिंक देतो आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा म्हणजे तुम्हाला आज रात्री 12 वाजता लगेच कोर्सला प्रवेश घेता येईल. त्यामध्ये खूप सारे लेक्चर्स आहेत. तुम्हाला सगळे ई-बुक्स जे 10च्या 10 ई-बुक्स आहेत आपले सगळ्या विषयांचे ते सगळे ई-बुक्स या कोर्समध्ये भेटणार आहेत. टेस्ट सिरीज भेटणार आहे. ओके, चला आपण पुढे वळूया आपल्या मुद्द्याकडे. मित्रांनो या लेखाकडे आपल्याला बघायचं आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे लेखकाने की 315 अनुच्छेद राज्यघटनेचं एक कलम, त्याच्यामध्ये आयोगाच्या स्थापनेचा उल्लेख आहे. प्रत्येक राज्य आपल्या राज्यातील शासकीय नोकर भरती करण्यासाठी एक आयोग या ठिकाणी स्थापन करणार आहे. ओके, पहिला मुद्दा इथे झाला. दुसरा मुद्दा या ठिकाणी मग त्याच्यातून गट अ ची पदं भरली जातात, गट ब ची पदं भरली जातात. याच्यात मला बोलायचं नाहीये. पुढचा मुद्दा इथे पहिला पॉईंट यांनी मांडलेला आहे. बघा एक पॉईंट आपण घेऊया. पहिला पॉईंट, अन्य राज्याच्या तुलनेमध्ये एक विश्वासू आणि उत्तम प्रशासन असलेली संस्था म्हणून आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्ध होती. ही संस्था कधीपर्यंत 1999 मध्ये जे डॉक्टर शशिकांत कर्णिक हे माजी कुलगुरू आयोगाचे अध्यक्ष झाले त्यांच्या काळात जो महाघोटाळा झाला तेव्हापासून आयोगाची आबरूची लक्तरे वेशीवर टांगली गेली असं यांचं म्हणणं आहे. पहिला आरोप यांचा आहे. त्यानंतर मग गेल्या 20 वर्षामध्ये त्या संदर्भात चौकशा झाल्या, अटक झाले, जामीन झाले, सगळे सोपस्कर आटोपले गेले. मात्र जी विश्वासार्हता होती ती पुन्हा आयोगाला भेटली नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा यांनी काय म्हटलेला आहे बघा की कागदोपत्री स्वायत्त ही संस्था जरी असेल, कागदोपत्री हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. स्वायत्त असणारी ही संस्था जरी असेल तरी कायम सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली राहत आलेली आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ही संस्था अकार्यक्षम ठरते. मित्रांनो फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला गेला आहे. तुमचं मत काय आहे
मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की यस, आम्हालाही वाटतं की ही फक्त कागदोपत्री स्वायत्त संस्था आहे, आम्हालाही वाटतं की हिच्या अकार्यक्षमतेचं कारण हे आहे की ही सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करते. तुमचं मत काय आहे? लेखकांचं मत आहे, वृत्तपत्राच्या या लेखकांचं मत या ठिकाणी आहे, तुमचं मत तुम्हाला मांडायचं आहे. मित्रांनो, पुढचा मुद्दा इथे असा आहे की इथे राज्य मागील काही वर्षापासून राज्य शासनाची आयोगामार्फत होणारी नोकर भरती जर वगळली तर दुय्यम पदावरील नोकर भरती जवळपास MPSCने घेणं बंद केलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. त्यानंतर इथे असं झालंय की आता जे आयोग 4-5 वर्षामध्ये ज्या काही जागा काढत होतंय त्या जाहिराती काढल्या गेलेल्या नाहीये. त्याच्यामुळे सुशिक्षित तरुणांची एक पिढी वयाधिक्याच्या कारणाने सरकारी नोकरीपासून वंचित झालेली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला गेलाय. तुम्हाला हे बरोबर वाटतंय का? तुमचं मत नोंदवायचं आहे की बऱ्याच जणांनी सरकारी नोकरीची आशा सोडून दिली आहे, इतर कामधंदे शोधायला ती लागलेले आहेत. मागील 2-3 वर्षापासून महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतल्या पण निकाल जाहीर केलेले नाहीये. हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेलाय. तुम्हाला याचे काही अनुभव आलेले आहे का? तुम्ही याच्यामधून गेलेले आहात का? नक्कीच. पुढचा मुद्दा. आता आयोगाचं काम काय बघा. शासन काय करणार? रिक्त जागा सांगणार, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता सांगणार, आरक्षण सांगणार, ती माहिती त्या ठिकाणी म्हणजे मागणीपत्र जाणार आयोगाने रीतसर परीक्षा घ्यायची आहे आणि मुलाखती घ्यायची आहे. पात्र उमेदवारांची यादी तयार करायची, शासनाला द्यायची आहे. ओके. आता ही सगळी जी प्रोसेस असते या ठिकाणी लेखकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 6 महिन्याचा कालावधी लागावा. 6 महिन्यामध्ये विषय एंड व्हावा. 6 महिन्यात तुमची परीक्षा व्हावी, तुमचा निकाल लागावा, तुमची सिलेक्शन लिस्ट लागावी. तुमचं मत यावर काय आहे? इथे यांनी मांडलेलं आहे की इथे वर्षानुवर्ष परीक्षांचा निकाल लागत नाहीये असं यांनी मत मांडलेलं आहे. आणि इथे यांचं म्हणणं आहे की MPSC काही कारणं देते आणि त्याला यांनी तकलादू कारणं असं म्हटलेलं आहे लेखकांनी की परीक्षांची तसेच उमेदवारांची वाढती संख्या, कमी कर्मचारी वर्ग अशी कारणं या ठिकाणी दिली जातात जी तकलादू आहे असं या ठिकाणी यांनी मत मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? उमेदवारांची जी संख्या वाढलेली आहे त्यामुळे हा उशीर होतोय, कमी कर्मचारी वर्ग आहे MPSCकडे त्यामुळे हा उशीर होतोय. तुमचं मत यावर काय आहे? हे खरं आहे की खोटं आहे? तुम्हाला काय वाटतं एक महाराष्ट्रातील संपूर्ण तरुण वर्गाला? पुढचा मुद्दा. आयोग आणि शासकीय यंत्रणेच्या संगनमतामुळे या परीक्षांचे निकाल लांबवले जात आहे असा एक महत्त्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे. अशी चर्चा तरुणात होती असं यांचं म्हणणं आहे. निकाल लागूनही नियुक्तीची पत्रे काढली जात नाही, ही दुसरी मोठी तक्रार या ठिकाणी करतायत. ओके. आणि यांचं पुढे म्हणणं असंही आहे, तो फार म्हणजे याला आपण खूप गंभीर असा आरोप म्हणू शकतो. आयोगाच्या शिफारसीनंतर या नियुक्ती आदेश तातडीने मिळवून घेण्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभागामध्ये योग्य त्या अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण भेट घ्यावी लागते, हे उघड गुपित असल्याचे सांगितले जाते असा या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. तुम्हाला काही याचे अनुभव आहेत का? अशा तातडीच्या नियुक्त्यांसाठी काढण्यात आलेल्या बदल्यांचे आणि नियुक्त्यांचे आदेश शासनाच्या संकेतस्थळावर टाकले जात नाही आणि टाकले तरी संबंधितांनी त्याची प्रिंट काढली की संकेतस्थळावरून हे हटविले जातात असाही उमेदवारांचा आरोप आहे. हा आरोप तुम्हाला खरा वाटतोय का? मित्रांनो, फार महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळे. हे फक्त MPSCसाठी नाही, हे सगळं तुम्ही कोणती परीक्षा देत असाल. पुढे आपण बघणार आहोत की पोलीस भरतीची परीक्षा घ्यायची आहे किंवा सरळ सेवा घ्यायची MPSCने, त्या संदर्भात लेखकांचं मत काय ते दिलंय पुढे. आता बघा, एक उदाहरण दिले लेखकांनी या ठिकाणी की मार्च 2019 मध्ये अभियांत्रिकी सेवेसाठीची परीक्षा झाली. निकालासाठी जुलै 2020 उजाडला, 20 मध्ये निकाल लागला. 36 उमेदवार या परीक्षेमध्ये 8 महिन्यापासून अर्थ प्राप्त ठरलेले आहेत. त्यांच्या मुलाखती अजून प्रतीक्षेत आहे. मुलाखती होऊन नियुक्तीपत्र हातात मिळायला 2025 उगवेल की काय अशी भीती उमेदवारांना आहे. त्याचप्रमाणे अन्य काही संवर्गातील 413 पदांचा निकाल यांचं म्हणणं आहे की 19 जून 2020 रोजी लागला. अद्यापर्यंत उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीये. आणि आता मराठा आरक्षण आणि कोरोनाची साथ या 2 कारणामुळे आयोगाला आणि शासनाला जणू विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा परवाना मिळाला आहे अशी स्थिती हे म्हणतायत. बघा, 2 कारणं देत आहेत की मराठा आरक्षण आणि कोरोनाची साथ, याच्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्या जातंय का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत फार महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. माझं काहीच मत नाही या ठिकाणी. इथे लेखकांचं मत आणि तुमचं मत, दोघांची मतं या ठिकाणी आपल्याला सगळ्या विद्यार्थी मित्रांना जाणून घ्यायची आहेत. पुढे 2019 मध्ये झालेल्या पशुधन विकास अधिकारी या पदाच्या परीक्षेचं सुद्धा एक उदाहरण यांनी दिलं आहे. ओके. मागील 10 वर्षापासून या ठिकाणची भरती झालेली नाहीये. परीक्षा जाहीर झाली, विद्यार्थी मित्रांमध्ये उत्साह होता, त्यांनी फॉर्म भरले. त्या ठिकाणी आपण बघतोय 1.5 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. बघा, पुणे मुंबईला जाऊन परीक्षा दिली, निकालाची वेळ आली, महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी आलं, युती सरकारच्या काळात निकाल लागला नाही. जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी उलटला, अजूनही निकाल जाहीर झालेला नाहीये. आणि या पदासाठी नवा गडी नवं राज्य पुन्हा परीक्षा घेण्याचं त्या ठिकाणी कुठेतरी चर्चा चालू आहे आणि याच्यात तरुण वर्ग भरडला जातोय. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या तरुण वर्गात आहात का? याचं तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढे पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे आमदार पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये एकही शब्द बोलल्याचे कधी दिसून येत नाही असा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला गेला आहे. तुम्हाला यात काय वाटतंय? पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे आयोगाबद्दल मांडलेला आहे की 6 सदस्यांची समिती असते.
सध्या मात्र केवळ 2च सदस्य आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाकडचं मार्गदर्शन असू द्या, परीक्षांच्या निकालाचा विलंब असू द्या, त्यासाठी त्यामुळे याला विलंब होतोय असं यांचं म्हणणं आहे. कमी सदस्य किंवा मराठा आरक्षण, आणि आपण बघतोय की त्रिपक्षीय सरकारात आयोगाच्या सदस्यत्वासाठी सुद्धा रस्सीकेस होते असं यांचं म्हणणं आहे. मात्र यांचं असं म्हणणं आहे की लेखकांचं की खरे तर परीक्षा घेणे आणि निकाल लावणे याकरता पूर्ण सदस्यांची आवश्यकता नाही आहे. तरी देखील प्रत्येक परीक्षा घेऊन निकाल देण्यास 2-2 वर्षाचा कालावधी लागतोय. प्रत्यक्ष नियुक्तीला त्याहून अधिक कालावधी लागतोय. अशी वस्तुस्थिती खरोखर भयावह आहे. मित्रांनो, हे खरं आहे का? लेखकांनी मांडलंय, पण तुम्हाला काय वाटतंय? कारण तुमचं मत फार महत्त्वाचं आहे. आणि पुढे तुम्ही म्हणतायत की चला पोलीस भरती आयोगाने घ्यावी, सरळ सेवा, तलाठी, इतर सगळ्या भरत्या, दुय्यम सेवा ते महापरीक्षा, याच्याबद्दल काय मत आहेत लेखकांचं आणि तुमचं काय आहे? 1995 ते 99 या कालावधीमध्ये राज्यामध्ये युतीचं शासन होतं. दुय्यम पदावरील नोकर भरती करता विभागवार दुय्यम सेवा मंडळ, निवड मंडळ होतं, म्हणजे त्या विभागाचं. त्यांनी नोकर भरत्या केल्या, परीक्षा घेतल्या, मुलाखती घेतल्या. त्याच्यातही काही प्रमाणात भ्रष्टाचार, गोंधळ होत होता. पुढे सत्तापालट झाली, हे मंडळ बरखास्त झाली, असं या ठिकाणी मत मांडलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण बघतोय पुढे बदल झाले. आपण मधल्या काळात आता बघितलं, या संदर्भात 2014 महापरीक्षा हे पोर्टल आलं. त्याच्यातही यांचं म्हणणं आहे की अनेक भानगडी झाल्या, विद्यार्थी त्रस्त झाले, महापोर्टल बंद करण्याची मागणी झाली. आणि नवीन सरकार आलं, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांनी घोषणा केली की महापोर्टलला आम्ही बंद करू. पण मग पर्यायी व्यवस्था काय, आम्ही सुरू काय करणार? तर दुसऱ्या खाजगी कंपन्यांसाठी निविदा काढण्यात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. ओके, पुढे यांनी काय म्हटलं आहे की परीक्षा घेताना होणारा गोंधळ बघा. खाजगी कंपनीबाबत यांचं मत काय आहे बघा. खाजगी कंपन्या परीक्षा घेत आहेत, परीक्षा घेताना होणारा गोंधळ, परीक्षानंतरचे घोटाळे, चुकीच्या प्रश्नासंदर्भात तत्काळ दाद मागता येत नाही, तालुक्यांच्या ठिकाणी परीक्षा केंद्र नाही, ऐन परीक्षेच्या वेळी इंटरनेट बंद पडते, अशा अडचणी विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यामुळे लेखक म्हणतायत की ऑफलाईनच परीक्षा घ्यावी. बघा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. प्रत्येक सरळ सेवेच्या विद्यार्थी मित्रासाठी आहे की परीक्षा ऑफलाईन घेतली पाहिजे का, जशी MPSCची ऑफलाईन होते की ऑनलाईन घेतली पाहिजे. तुमचं मत नक्की खाली नोंदवा. पुढे यांचं म्हणणं आहे की जो आयोग अगदी बोटावर मोजता येणे एवढी परीक्षा घेऊन वेळेवर निकाल देऊ शकत नाही, ओके, त्या आयोगाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जर दुय्यम सेवा परीक्षांचं काम दिलं तर याचं काय होईल याची कल्पना करवत नाही. हा ताण त्यांना झेपेल का, असा मुद्दा यांनी मांडलाय. परीक्षार्थींना आगीतून काढून फुफाट्यात ढकलण्यासारखा हा निर्णय होईल असं लेखकांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय आहे? आणि मग त्यामुळे यांनी पुढे उपाय सांगितला यावर की परीक्षार्थींच्या भावना आणि हिताचा विचार करून परीक्षा ऑनलाईन पोर्टलमार्फत घेणे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सोपवणे, या दोन्ही बाबी टाळणे आवश्यक आहे. त्यांनी उपाय सुचवलाय. बघा, लेखकांचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. उपाय सुचवत आहेत की ऑनलाईन घेऊ नका आणि दुसऱ्या आयोगाकडे सुद्धा सोपवू नका, ऑफलाईन स्वरूपाच्या परीक्षा घ्या असंही म्हणतायत. पूर्वीसारखी विभागावर दुय्यम सेवा मंडळं स्थापन करा, त्यांच्यामार्फत परीक्षा घ्या असं यांचं म्हणणं आहे. आणि यांनी इथे फार महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की नोकर भरती केल्यास परीक्षा घेण्यात नापास झालेल्या आयोगावर ताण येणार नाही. याचा अर्थ तुम्हाला काय लागतोय मला तर काही कळालेला नाही आहे. ओके, नक्कीच तुम्ही काहीतरी अर्थ लावू शकाल. पुढे परीक्षार्थींचा आक्रोश लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कान टोचणे आणि दुय्यम सेवासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करून योग्य यंत्रणेची तातडीने उभारणी करणे अगत्याचं आहे असं या ठिकाणी म्हणतात. लेखक वकील आहेत, निश्चितच त्यांचं मत या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, तुमची मतं आता महत्त्वाची, कारण की तुम्हाला सगळ्यात जास्त अधिकार तुम्हाला दिले आहेत. दोन गोष्टी, एक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कान राज्य सरकारने टोचावे असं या ठिकाणी हे उपाय सुचवत आहेत, आणि दुसरं दुय्यम सेवांसाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण करून त्यासाठी एक वेगळी यंत्रणा तातडीने उभारणी केली पाहिजे, त्यामार्फत भरती झाली पाहिजे असं लेखकांचं म्हणणं आहे. तुमचे मतं काय? मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं संपादकीय आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे, कारण की हे विद्यार्थी मित्रांसाठीचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद. या ठिकाणी माझं कोणतंही मत नाही, मी फक्त एक मध्यस्थी दुव्याचं काम केलंय. लेखकाचं मत तुमच्यापर्यंत आणून ठेवण्याचं काम केलंय. आता तुम्हाला तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं मत नोंदवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. चला थांबूया. धन्यवाद.